डॉक्टर, आजकाल बऱ्याच महिला अनियमित पाळीच्या समस्येला सामोरे जात आहे. असे का होत आहे? आयुर्वेदानुसार अनियमित पाळी ही त्रिदोषांच्या असंतुलनामुळे होते. विशेषतः वात आणि कफ हे दोष वाढल्यामुळे रसरक्तधातू प्रभावित होतात, ज्यामुळे पाळीच्या प्रवाहामध्ये अडथळा येतो. आधुनिक जीवनात ही समस्या का वाढत आहे? चुकीचे खाणे, ताण आणि व्यायामाच्या कमतरतेमुळे शरीरातील अग्नी मंद होतो. यामुळे गर्भाशय आणि अंडाशयाचे मार्ग बंद होतात, ज्याला आधुनिक वैद्यकीय भाषेत PCOD किंवा PCOS म्हणतात. याचे काय उपाय आहेत? संतुलित दिनचर्या, नियमित व्यायाम, सात्विक आहार, ताणापासून मुक्ती खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर काही आयुर्वेदिक औषधी वनस्पती या समस्येशी लढण्यास मदत करतात. कोणत्या औषधी वनस्पती? कुमारी आणि शतावरी हॉर्मोन्स संतुलित करतात. लोध्र आणि अशोक गर्भाशय बळकट करतात. मुलेठी ताण कमी करते आणि आवळा पोषक तत्वे देतो. हे घरी बनवता येऊ शकेल? बनवता येईल, पण व्यस्त जीवनात इतका वेळ कुठे, म्हणून मी माझ्या रुग्णांना संदूक फेमवेदा ज्यूस सुचवते, ज्यामध्ये या सर्व औषधी वनस्पती योग्य प्रमाणात आहेत. हे आयुष आणि GMP प्रमाणित आहे आणि ॲलोपॅथिक औषधांसोबतही सुरक्षित आहे. तुमच्या अनियमित पाळीच्या समस्येवर नैसर्गिक उपाय करा. आजच ऑर्डर करा संदूक फेमवेदा ज्यूस.